जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी शिवन्या आणि आपल्या वाव शिवन्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला काही वेगळं पण मनाला खूप दिलासा देणारं असं सांगणार आहे. आणि खरंच सांगते मंडळी, जर हा व्हिडिओ आज तुमच्यासमोर आला असेल तर तो योगायोग नाही, कुठेतरी कुठल्या तरी वळणावर तुमचं आयुष्य अडलंय आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला इथे आणलेलं आहे. थोडा वेळ स्वतःला विचारा, खूप दिवसांपासून एखादं काम अडलेलं आहे का? नोकरीसाठी प्रयत्न करून थकला आहात का? पैसे येतात पण टिकत नाहीत का? लग्नाचं बोलणं सुरू होतं पण पुढे काहीच होत नाही आहे का? कर्ज, आजार, घरगुती तणाव किंवा मनाला लागलेली न सांगता येणारी चिंता. खूप उपाय केले, खूप देवधर्म केला, पण तरीही मनात एकच प्रश्न, माझ्याच आयुष्याचं असं का? अशा वेळी स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं दुःख पाहतोय, पण आधी तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा 7 दिवसांचा श्रद्धेचा नवस खूप सोप्या शब्दांत सांगणार आहे. हा नवस कसलाही चमत्कार दाखवण्याचा नाही, पण हजारो भक्तांनी अनुभवलेला आहे. आता सगळ्यात आधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या समस्या उचलून नेत नाहीत, पण त्या सोडवण्याचा मार्ग तुमच्या समोर ठेवतात आणि तो मार्ग आपल्याला चालायचा असतो. आता हा नवस कधी सुरू करायचा? खूप जण विचारतात, ताई मुहूर्त कोणता? पण खरं सांगते, स्वामींसाठी श्रद्धा हा सगळ्यात मोठा मुहूर्त आहे. तरीही शक्य असेल तर सोमवार किंवा गुरुवार या दिवशी सुरू करा. सकाळी अंघोळ करून मन थोडं शांत करून हा नवस सुरू करायचा. पहिला दिवस. नवस कसा बोलायचा? घरात स्वच्छ जागी बसा. स्वामी समर्थांचा फोटो असेल तर छान, नसेल तरी चालेल. मनामध्ये श्रद्धा असावी. डोळे बंद करून मनात त्यांचं रूप आणा. एक छोटा दिवा लावा. तूप, तेल काहीही चालेल आणि मग मनापासून असं बोला, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यात तुमची अडचण मनात सांगा. ही समस्या खूप दिवसांपासून चालू आहे. मी आता तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून 7 दिवसांचा नवस करत आहे. माझं कल्याण करा, मला योग्य मार्ग दाखवा. इतकंच करायचं आहे. कोणतं अवघड मंत्र नाही, कोणतं बंधन नाही. रोज काय करायचं, म्हणजे 7 दिवस काय करायचं? तर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, हे सगळं खूप सोपं आहे, पण मनापासून केलं पाहिजे. सकाळी अंघोळ करून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा आणि शांतपणे श्री स्वामी समर्थ हे नाव 108 वेळा जपा. माळ नसले तरी चालेल, मोबाईलमध्ये मोजलं तरी चालेल. महत्त्व संख्येपेक्षा भावनेला आहे. त्यानंतर एकच ओळ मनापासून म्हणा, अक्कलकोट स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे म्हणताना मनात फक्त एकच भावना ठेवा, स्वामी मी तुमच्यावर सोपवत आहे. दिवसभरात किमान एक चांगलं काम करा. खूप मोठं असायलाच हवं असं काही नाही. कोणाशी गोड बोलणं, गरिबाला पाणी देणं, एखाद्याला मदत करणं. स्वामी समर्थ सेवेला फार महत्त्व देतात. रात्री झोपण्याआधी मनात स्वामींचं नाव घ्या. दिवसभरात चूक झाली असेल तर माफी मागा आणि असं म्हणा, स्वामी मी प्रयत्न केला, आता पुढचं सगळं तुमच्यावर सोपवत आहे. 7 दिवसांत काय बदल होतो बरं? आता इथे लोकांना सगळ्यात जास्त कुतूहल असतं, खरंच काही होतं का? खरं सांगते, पहिल्यांदा मन शांत व्हायला लागतं. रडावंसं वाटणं कमी होतं. नकारात्मक विचार हळूहळू जातात. मग अचानक एक व्यक्ती भेटते, एखादा फोन येतो किंवा एखादी कल्पना सुचते आणि तेच अडलेलं काम हलायला लागतं. स्वामी समर्थ चमत्कार करत नाहीत असं नाही, पण ते आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला शिकवतात. मी तुम्हाला स्वामी समर्थांची एक गोष्ट सांगते. एक भक्त होता, खूप गरीब होता आणि नोकरी नव्हती. घरात रोज वाद व्हायचे. रोज स्वामींकडे एकच मागणी करायचा, स्वामी पैसा द्या, स्वामी पैसा द्या. एक दिवस स्वामी त्याला म्हणाले, मी तुला पैसे देणार नाही, पण मी तुला बुद्धी देईन. त्या भक्ताने मन शांत केलं आणि छोटंसं काम सुरू केलं. आज तो भक्त स्वतःच्या पायावर उभा आहे, कारण स्वामींनी त्याचा मार्ग बदलला. नवस पूर्ण झाल्यावर, 7 दिवस पूर्ण झाल्यावर स्वामींचे मनापासून आभार माना.
शक्य असेल तर कुणाला तरी मदत करा आणि ही माहिती ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. ही सुद्धा एक स्वामी सेवाच आहे. शेवटचं बोलणं आहे माझं तुम्हाला, की आज तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात याचा अर्थ स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. विश्वास ठेवा, मार्ग नक्की मिळेल. जर तुम्ही हा नवस करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. हा व्हिडिओ ज्यांचं आयुष्य अडलंय त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. श्री स्वामी समर्थ.